नमस्ते, मी शैलास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला कॅरमल कस्टर्ड पुडिंग बनवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पाऊण वाटी दही, पाऊण वाटी मिल्कमेड, पाऊण वाटी दूध, 4 चमचे कस्टर्ड पावडर, 3 चमचे साखर आणि पाव चमचा व्हॅनिला एसेन्स। आता आपण पुडिंगसाठी जे मिश्रण तयार करायचे ते करून घेऊया। आता आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि आपण 3 चमचे साखर घेतले ते पॅनमध्ये टाकायचे। गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे। तर आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि बघा असं एवढा कलर झाला ना की गॅस बंद करायचा आणि आपण ज्या टोपामध्ये पुडिंग बनवणार आहोत त्या टोपामध्ये ओतून घ्यायचं। सेट करायला ठेवूया आता आपण। आता हे कॅरमल पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण बाकीची पुढची तयारी करून घेऊया। मिश्रण तयार करून घेऊ। पुडिंगचं मिश्रण आपण तयार करून घेऊया। दूध पाऊण वाटी, त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची। कस्टर्ड पावडर पहिल्यांदा चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून झाली आहे। आता आपण मिल्कमेड ओतूया। नंतर दही आणि हे आपण पाव चमचा व्हॅनिला एसेन्स घेतले ते ओतूया। तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपलं पुडिंगचं मिश्रण तयार झालं आहे। टोपामध्ये कॅरमल सेट करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतायचं आहे। पुडिंग आपल्याला स्टीम करायचं आहे। त्याच्यासाठी मी भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे। आता आपण गरम करून घेऊया, म्हणजे खूप उकळायचं नाही आहे, हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। आता आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे ना पुडिंग वाफवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आता आपण हा टोप ठेवून देऊया।
सावकाश ठेवायचं, पाणी गरम आहे. आणि मीडियम फ्लेम करून आपल्याला 20 मिनटं ठेवायचं आहे. नंतर आपण चेक करूया 20 मिनटं झाल्यानंतर. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. 20 मिनटं झाली आहेत. आता आपण पुडिंग तयार झालं आहे का चेक करूया. मी गॅसची फ्लेम लो करते आणि झाकण काढून चेक करूया. असं चमच्याला चिकटलं नाही ना म्हणजे समजायचं झालं आहे म्हणून. हे बघा मी खालपर्यंत घातलं आहे. हे बघा चिकटलं नाही आहे. किंवा टूथपिक असेल तर टूथपिकने पण तुम्ही चेक करू शकता. हे बघा चिकटलं नाही आहे म्हणजे आपलं पुडिंग तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता टोप आपण काढून घेऊया आणि पुडिंग पूर्ण गार झालं की फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवायचं. नंतर आपण सर्व करू शकतो. हे बघा पुडिंग आपण 1 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. पुडिंगच्या कडा आपण मोकळा करून घेऊया. सुरीने सावकाश करायचं. तशी टोपावर ठेवायची, घट्ट पकडायचं आणि असं उलटं करायचं. थोडंसं असं वरून टॅप करायचं. आता एक पीस तुम्हाला मी कट करून दाखवते. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती एकदम सॉफ्ट झालं आहे. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझी ही कॅरमल पुडिंगची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. थँक्यू. Thank you for watching Shailaj's Kitchen. Don't forget to like, share, subscribe.